नमस्कार मित्रांनो, हवामान अंदाज 11 या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघूया की आज कोणत्या जिल्ह्यांना आज दुपारी 12 ते 1च्या दरम्यान पाऊस कसा राहणार आहे. त्याआधी आपण बघूया की सकाळच्या 8च्या सुमारास पाऊस कसा राहणार आहे. त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा. तर आपण चला व्हिडिओला सुरुवात करूया. आज बुधवार 14 तारीख. तर आज आहे 8 वाजेनंतर बेलगाव, हैदराबाद, जालना, तसंच इंदोर, अहमदाबाद, बिलासपूर, तसंच विशाखापट्टणम, भुवनेश्वर, धनबाद, प्रयागराज, झाशी, कोटा, अहमदाबाद या भागांमध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपल्याला सकाळच्या 8च्या सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसंच निजामाबाद, सिद्दीपेठ, तसंच मुंबई, पुणे, दापोली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, तसंच विजयपूर, बालकोट, बेलगाव, पणजी, हुबल्ली, तसंच शिरसी, कारवार या भागांमध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच मित्रांनो बेंगलुरू, तसंच सेलम, कोयंबतूर, मलप्पुरम, तसंच मैसूरू या भागांमध्ये पण आपल्याला सकाळच्या 8च्या सुमारास ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच आपण बघितलं की 11च्या सुमारास शिरसी, हुबल्ली, बेलगाव, बालकोट, कोप्पल, कारवार, बल्लारी या भागांमध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच दावणगेरे, भद्रावती, हासन या भागांमध्ये आपल्याला 11च्या सुमारास ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच हिंदपूर, अनंतपूर, बल्लारी, तसंच मंगळुरू, कारवार, शिरसी या भागांमध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच मित्रांनो आपण बघितलं की बेलगाव, बालकोट, विजयपूर, तसंच कोल्हापूर, कलबुर्गी, तसंच तांडूर, सोलापूर, बिदर, लातूर या भागांमध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच रोसड, पुसद, आदिलाबाद, नांदेड या भागांमध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच नांदेड, लातूर, बिदर, निजामाबाद या भागांमध्ये पण आपल्याला 11च्या सुमारास ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच पुणे, नाशिक, मालेगाव, जळगाव, अकोला, अमरावती या भागांमध्ये पण आपल्याला 11च्या सुमारास ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच आपण बघितलं की दुपारी 4च्या सुमारास आपल्याला पुसद, नांदेड, आदिलाबाद, अमरावती, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, लातूर, बार्शी, पुणे या भागांमध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज दिसत आहे. तसंच मित्रांनो निजामाबाद, बिदर, सिद्दीपेठ, हैदराबाद या भागांमध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच दोपली, रत्नागिरी, सातारा, कराड, विटा, पंढरपूर, बारामती, तसंच सोलापूर, निलदुर्ग, मौंदर्गी या भागांमध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच धाराशिव, लातूर, बीड, अहिल्यानगर, तसंच खेड, लोणावळा, पुणे, मुरुड, जंजिरा, तसंच अलिबाग या भागांमध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज दिसत आहे. तसंच दौंड, अहिल्यानगर, बारामती, तसंच इंदापूर, तसंच सातारा, तसंच पंढरपूर, कराड, विटा या भागांमध्ये पण आपल्याला 4च्या सुमारास ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच 8च्या सुमारास कोल्हापूर, विजयपूर, सातारा, पुणे, मुंबई, अहिल्यानगर, बीड, नांदेड या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच बल्लारी, शिरसी, बेलगाव, सोलापूर, हैदराबाद या भागांमध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे 8च्या सुमारास. तसंच रामगुंडम, नांदेड, चंद्रपूर, जगदलपूर, विजयवाडा, तसंच प्रत्तूर, बल्लारी, शिरसी, हासन या भागांमध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसंच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या नवीन अपडेटसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.